काल होती मला सुट्टी आणि सुट्टी असली की काही ना काही उद्योग तर मी करतच असते। तर काल बनवले होते मी बेसनाचे लाडू। त्यासाठी 1 पॅकेट बेसन घेतलं, ते व्यवस्थित चाळून घेतलं। त्यानंतर मग गॅसवर ठेवली कढई, कढईत टाकलं तूप आणि मग हे बेसन जे आहे त्यावरती घालून व्यवस्थित असं 20 ते 25 मिनिटं मंद गॅसवर भाजून घेतलं। बेसनाचे लाडू बनवताना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते की बेसन जे आहे व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे, नाहीतर मग त्यात कच्चा कच्चा वास येतो। आणि दिवाळीच्या वेळेस मी लाडू बनवले होते तेव्हा माझ्याकडनं असंच झालं होतं, म्हणून मम्मीने मला टिप दिली होती की खूप वेळ बेसन छान भाजून घ्यायचं, जोपर्यंत अशा पद्धतीने तूप सुटत नाही तोपर्यंत। त्यानंतर मग गॅसवरून साईडला काढायचं एका प्लेटमध्ये आणि थोडा वेळ थंड होऊ द्यायचं। अशी थिक कन्सिस्टन्सी झाल्यानंतर त्यामध्ये शुगर पावडर जी आहे ॲड करून घ्यायची, जितकं गोड आपल्याला पाहिजे तेवढं। त्यानंतर थोडीशी वेलची पावडर आणि मला आवडते म्हणून मी बडीशेप पावडरही घातली होती, खूप छान स्वाद येतो। आणि मग छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आणि तयार आहेत आपले तोंडात टाकताच विरघळणारे छान असे बेसनाचे लाडू। तुम्हाला पुढची रेसिपी कोणती बघायला आवडेल मला कमेंटमध्ये नक्की कळवा।